मागील अनेक दिवस माझ्या मागे असलेल्या अनधिकृत गाळ्यांसंदर्भात आवाज उठवतोय, परंतु ग्रामपंचायत पूर्णतः ढिम्म आहे। मुजाहिद खोत या विकासकाने 9 अनधिकृत गाळे आणि एक चहाचं दुकान आहे, असं एकूण अनधिकृत सगळं बांधकाम केलेलं आहे। परंतु सातत्याने आवाज उठवून देखील ग्रामपंचायत याच्याकडे दुर्लक्ष करते। या गाळ्यांच्या मागच्या बाजूचे पत्रे काढलेले आहेत। हा ग्रामपंचायतचा केवळ दिखावा, याच्या व्यतिरिक्त काही नाहीये। फक्त आणि फक्त नेरळकरांच्या तोंडाला पानं कशी पुसायची, हा एकमात्र एककलमी कार्यक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू आहे। 8 दिवसाची मुदत देऊनही आज साधारण 11-12 दिवस होत आले, तरी देखील हे बांधकाम काही निघायचं नाव घेत नाहीये। इतके अकार्यक्षम अधिकारी जर आपल्या प्रशासनात असतील तर या देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे अनधिकृत गाळे लवकरात लवकर काढण्यात यावे, ही मागणी सातत्याने लावून धरतोय। मला असं वाटतंय की संविधानिक जे शब्द आहेत ना टोकाचे, ते सगळे शब्द या प्रशासक आणि ग्रामसेवकाच्या बद्दल बोलण्यासाठी सगळे शब्द संपलेले आहेत। म्हणजे आता जर पुढे जाऊन बोलायचं झालं तर फक्त शिवराळ भाषा राहील। त्यामुळे ती काही आमच्यासारख्यांना अशोभनीय आहे कॅमेरासमोर। बाकी आम्हाला जे बोलायचे ते आम्ही बोलूच, पण हा विषय आम्ही सातत्याने लावून धरलाय, लावून धरू, आणि जोपर्यंत हे जमीनदोस्त होत नाही तोपर्यंत